हातमागावर विणली जाणारी आपली पारंपरिक पैठणी साडी आता फक्त महाराष्ट्रापुरती राहिलेली नाही, तर देशाबाहेरही तिची जबरदस्त क्रेज वाढली आहे। विशेष म्हणजे मिडल ईस्ट सोबतच लंडन सारख्या ठिकाणी देखील पैठणीला मोठी मागणी दिसून येते। पैठणी साडी म्हणजे काय आणि पूर्णपणे हाताने तयार होणारी एक कलाकृतीच आहे। करघ्यावर बसून कारागीर रेशीम धाग्यांमधून सुंदर नक्षी विणतात आणि त्यासाठी खूप वेळ आणि संयमही लागतो। जगाला भुरळ घालणाऱ्या या पैठणीबाबतचा आमचा हा आढावा घेणारा स्पेशल रिपोर्ट पाहूया। हाताने विणलेलं सोनं, परंपरेचा अनमोल ठेवा आणि भारताची शान ठरलेली पैठणी साडी जिथे विणली जाते त्या पैठणमध्ये मी आहे, जिथे प्रत्येक धाग्यात इतिहास विणला जातो। इथे तयार होणारी प्रत्येकी पैठणी ही केवळ एक साडी नाही, तर ती आहे हजारो वर्षाची परंपरा, कारागिरांच्या कष्टाची कहाणी आणि भारतीय संस्कृतीची ओळख। आज आपण पाहणार आहोत ही जगप्रसिद्ध पैठणी कशी तयार होते आणि का आहे ती इनक्रेडिबल महाराष्ट्राची खरी ओळख। पैठणी महावस्त्र हे महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचे प्रतीक मानले जाते। विशेषतः पैठण या प्राचीन नगरीत तयार होणाऱ्या या साड्या त्यांच्या अद्वितीय डिझाईन, रंगसंगती आणि नाजूक हातमाग कलेसाठी प्रसिद्ध आहेत। पैठणी साड्या प्रामुख्याने शुद्ध रेशीम आणि सोन्या चांदीच्या जरीच्या धाग्यांपासून विणल्या जातात, त्यामुळे त्यांना महावस्त्र म्हणूनही ओळखले जाते। या साड्यांवर मोर, कमळ अशा पारंपरिक नक्षींची कलात्मक मांडणी दिसून येते, जी भारतीय संस्कृतीतील सौंदर्य आणि परंपरेचा वारसा दर्शवते। पैठणी साडी ही केवळ वस्त्र नसून ती प्रतिष्ठा, ऐश्वर्य आणि परंपरेचे प्रतीक आहे, जी विशेष प्रसंगी जसे की लग्न समारंभ किंवा धार्मिक विधी यात परिधान केली जाते। पैठणीचे साधारण 3 प्रकार पाहायला मिळतात। पारंपरिक नारळी प्रकार, त्यानंतर सेमी ब्रोकेड ज्यामध्ये छोट्या बॉर्डर सोबत वेगवेगळ्या डिझाईन्स असतात, आणि ब्रॉकेड प्रकार ज्यामध्ये मोठी बॉर्डर आणि भारी नक्षी असते। एक पैठणी तयार व्हायला साधारण 1.5 महिना ते 2.5 वर्ष इतका वेळ लागू शकतो, त्यामुळेच तिची किंमतही 20,000पासून ते 2.5 लाखांपर्यंत जाते। पैठणी साडीला जगभर पोहोचविण्यात हजारो वर्षांपासून हातमागावर बनविणाऱ्या विणकर कामगारांचा मोठा वाटा आहे। म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पैठण येथील पैठणी विणकर महिला कविता डवले यांचं मन की बात या कार्यक्रमात कौतुक केले होते। कविता या शासकीय सेंटरमध्ये देखील काम करतात आणि शासनाने त्यांना दिलेल्या यंत्रावर घरी देखील पैठणी विणतात। त्यांच्याकडे देखील देश विदेशातून पैठणीची ऑर्डर येत असते। मी मागील 25 वर्षापासून पैठणी विणकाम करत आहे। पैठणी विणकामामध्ये जवळ 25,000पासून आज 5-10 लाखापर्यंत 15 लाखापर्यंत साड्या आहेत। तसंच मी 25,000पासून ते 5-10 लाखापर्यंत अशा बऱ्याच 250 ते 300 पैठण्या ह्या 25 वर्षात विणलेल्या आहेत। पैठणीची मागणी जर म्हणायची तर आता समज आपण जसं ऑर्डरनुसार किंवा गिराहिकाच्या म्हणण्यानुसार तसे कलर आपण बनवतोय। पहिले पैठणीमध्ये खूप असे डार्क कलर बनवले जायचे, पण आता कस्टमरचे असे लाईट फेंट कलर असतात, तर त्यानुसार आपण हे करतो। हे काम करत असताना जसं मीच ही कला शिकले, पण ती कला आणखीन इतरांपर्यंत जावा म्हणून मी जवळजवळ 200-250 महिलांना प्रशिक्षण पण दिले मराठी पैठणी साडी सेंटर यामार्फत, आणि WSCच्या ज्या काही ट्रेनिंग असतात त्याच्यामार्फत बी काही महिलांना ट्रेनिंग दिलेलं आहे। आता मी ज्या पैठण्या विणते सध्या, आता आपण अमेरिकेला दिलेली, ऑस्ट्रेलियाला दिलेली, जपानचा सुद्धा एक कॉल येऊन गेला आपल्याला। मागच्या महिन्यातच एक आपली मुनिया पट्टा जे आहे नेदरलँडच्या नवरीसाठी घेतली त्यांनी आपल्याकडून, म्हणजे माझ्याकडून। तो एक खूप आनंदच म्हणता येईल की आपली पैठणी फक्त भारतातच नाही तर 7 समुद्रापलीकडे सुद्धा याचं नाव आहे। स्थानिक विणकर महिलांच्या मते ही कला पिढ्यानपिढ्या चालत आली आहे आणि आजही त्याच जिद्दीने ती जपली जाते। मशीनच्या काळातही हाताने तयार होणाऱ्या पैठणीची मागणी अजूनही टिकून आहे। किती टक्के काम पूर्ण झालं या 2 महिन्यात? या 2 महिन्यामध्ये म्हणजे 80% काम पूर्ण झाले, अजून 20% बाकी। काय असतं, कसे पदर असतं किंवा काय हे मारतात, काय म्हणतात काय याला? म्हणजे हे काकडे असतात, हे रेशम जे असतं या काकड्यावर भरलं जातं आणि हे पावडी दाबल्या, हे 4,000 धागे येतं। ही पावडी खाली दाबल्याच्या नंतर 2,000 धागे वरती येतात, 2,000 खाली जातात आणि तो पेच पडतो, त्याच्यामधून हे असं रेशम
हे असे काकडे काढले जातात आणि नंतर हे डिझाईन तयार होतं. मग 20 वर्षामध्ये किती बनवल्या आतापर्यंत साड्या? 20 वर्षामध्ये बरेच 100 ते 150 साड्या बनवल्या मी. मेहनतीचं काम आहे. हो, मेहनतीचं आणि बारीक काम आहे. चुकतं का कधी कधी? चूक होतात ना, पण मग लगेच लक्षात येतं, ते दुरुस्त पण करता येतं. ही मुनियापट्टा आहे, प्युअर रेशमची असते. त्याचा ताना मेजंटा आहे आणि जे आडवा धागा असतो त्याला बाणा म्हणतात आणि उभा जो धागा असतो त्याला ताना म्हणतात. आणि ही दीड ते 2 महिने लागतात हिला बनवायला. आता आतापर्यंत किती दिवस झाले आणि अजून किती दिवस लागतील पूर्ण व्हायला? आता हिला 15-20 दिवस झालेत. आता ती आणखीन 15 दिवसात होऊन जाते साडी. बाहेर देशातून पण आहे, आपल्या महाराष्ट्रात नव्हते अगोदर, आता तिथून पण येतात. आता सगळे सर्वसाधारण लोक पण घेऊ लागले याला. म्हणजे मागणी वाढली, खूप मागणी वाढली. कारागीर कमी पडू लागले, एवढी मागणी वाढली. मुनियापट्टा साडी हे पदरावरचं डिझाईन चालू आहे. कोणतं? हे काय कुठले डिझाईन येते? हे मोर लोटस मोर आहे. हां, किती दिवस झाले? ही 2 महिने होती ही. होती पूर्ण? किती रुपयाला विकती? ही 30,000 पर्यंत जाते. काय वाटतं, चांगलं मागणी आहे ना? हो, खूप मागणी आहे, शिल्लक नाही राहत साडी. नारळी ट्रॅडिशनल, सेमी ब्रॉकेड, 3 ते 4 इंच बॉर्डर, वेगवेगळ्या डिझाईन, उपप्रकार आसावली, मुनिया, वेलफूल, कोयरी मोर इत्यादी. ब्रोकेड 7 ते 8 इंचाची बॉर्डर, उपप्रकार अजंठा लोटस, होमा परिंदा, बांगडी मोर, पॅरट मोर इत्यादी. पैठणी साडी पूर्ण होण्यासाठी कुठल्या वस्तू लागतात, काय सामग्री लागते आणि किती वेळ लागतो, तसेच ती कितीला विकली जाते, हे सर्व जाणून घेतले आहे आमचे प्रतिनिधी सचिन जिरे यांनी. ही अजंठा लोटस आहे, जे अजंठा वेरूळच्या ह्याच्या कोमसवर जी कोरलेली डिझाईन आहे ते आम्ही साडीवर प्रेझेंट केली. म्हणजे पैठणी साडीतली कोणतीही डिझाईन असो जी पारंपरिकच आहे, जेणेकरून तिला काहीतरी इतिहास आहे. कमीत कमी 2 महिने लागतात. जी मुनियापट्टा साडी म्हणतात तिला कमीत कमी 2 महिने लागतात. तुमच्याकडे साडी, त्याची किंमत किती आहे आणि किती दिवस लागले बनवायला? ही असा लोटस साडी आहे, हिला बनवायला कमीत कमी 4.5-5 महिन्याचा वेळ लागला. 5 महिन्याचा वेळ लागला. आणि ही जी एक बॉर्डर आहे, जशी जशी बॉर्डर वाढेल, जशी जशी डिझाईन वाढेल, त्याप्रमाणे रेट वाढत जातोय आणि त्याप्रमाणे वेळ वाढत जातोय पैठणी साडी विणायला. 1.5 लाखाची पैठणी आता ही 1.5 लाखापर्यंत जाते. काय वापरलं सोनं, काय वापरलं? ही पूर्ण चांदीचा धागा आणि ह्याला सोन्याचं पॉलिश दिलेली जरी, आणि ते आपण ऑर्डरप्रमाणे पण बनवून देतो, आपल्याकडे बनवलेल्या पण असतात. कुठलं मटेरियल वापरतात त्याच्यामध्ये? ह्याच्यात रेशम, ओरिजिनल सिल्क जरी आणि लागणारा वेळ, जेवढी डिझाईन वाढेल त्याप्रमाणे वेळ वाढतो ना, तशी म्हणजे किंमत वाढते पैठणीची. पैठणच्या मराठी पैठणी केंद्राच्या प्रभारी व्यवस्थापक अलका मांजरेकर यांच्या म्हणण्यानुसार आता परदेशातूनही मोठ्या प्रमाणात ऑर्डर्स येत आहेत. त्यामुळे या उद्योगाला चांगली चालना मिळते. एकंदरीत काय तर पैठणी साडी ही फक्त एक साडी नाही, तर आपल्या संस्कृतीची ओळख आहे आणि आता ती ओळख जगभर पोहोचते. जगभरात पैठणीचं नाव झालेलं आहे. त्या व्यतिरिक्त आपण पैठणमध्ये 1100 कारागिरांना ट्रेनिंग दिलेलं आहे. आणखी येवल्यामध्ये पण आहे, ट्रेनिंगच्या बॅचेस राबवलेल्या आहेत. आणि ह्यामधनं पुनरुज्जीवन तर पैठणीचं झालं आणि अथक परिश्रमामुळे आपल्याला आज महिलांचंही आपल्याला पुनर्वसन करता आलेलं आहे. महिन्यातनं आम्ही जवळजवळ 50 ते 60 पैठण्या विकतो. त्याच्यामध्ये काही NRIs असतात, काही लग्न ज्यांच्या घरी आहेत तसे असतात, काही राजघराण्यामध्ये आमच्या पैठण्या जातात, कारण हे शेवटी राजवस्त्रच आहे. पण आज राजवस्त्र लोकांपर्यंत पोचलेले आहे, त्याची ओळख पोचलेली आहे. त्याच्या मागचं कारण म्हणजे महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळाचे अथक परिश्रम आणि शासनाने दिलेला सपोर्ट. अनेक महिन्यांच्या मेहनतीतून आणि पिढ्यानपिढ्या जपलेल्या कलेतून तयार होणारी ही पैठणी आजही पैठणच्या ओळखीचा अभिमान आहे. बदलत्या काळातही परंपरेचा हा धागा तितकाच मजबूत राहिला आहे आणि म्हणूनच पैठणी साडी ही एक केवळ वस्त्र नाही, तर ती भारतीय संस्कृतीचा जिवंत वारसा आहे. कॅमेरा पर्सन अमोल वागुलेसह मी सचिन जिरे, पुढारी न्यूज, पैठण, छत्रपती संभाजीनगर.